आजकाल ना घराला क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवणं अगदी सोपं झालं आहे, कारण मार्केटमध्ये त्यासाठी वेगवेगळे ऑर्गनायझर उपलब्ध आहे। बरेच जण हे ऑर्गनायझर घेतात देखील, बट हे ऑर्गनायझर महागडे असतात, सगळेच अफोर्ड करू शकत नाही आणि प्रत्येक वस्तूसाठी ऑर्गनायझर घेणे हे देखील पॉसिबल नसतं। तरी सुद्धा तुम्ही घरच्या घरी अगदी झिरो खर्चात आपलं घर ऑर्गनाइज करू शकता। थोडंसं डोकं लावलं ना तर घरच्या घरी आपण झिरो कॉस्टमध्ये सुंदर सुंदर ऑर्गनायझर रेडी करू शकतो। बरेचदा मार्केटमधले जे ऑर्गनायझर असतात ते आपल्या अलमारीमध्ये फिट होत नाही, मग ते वाया जातात। तर मैत्रिणींनो, हॅलो, हाय, नमस्ते, मी अंकिता आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशाच काही झिरो कॉस्ट ऑर्गनायझेशन आयडिया शेअर करणार आहे, ज्या नक्कीच तुम्हाला तुमचं घर ऑर्गनाइज करण्यात मदत करतील। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, आपल्या प्रत्येकाच्या घरी अशा प्रकारच्या कापडी बॅग उपलब्ध असतातच, कारण कुठलीही मार्केटमधून शॉपिंग केली किंवा साडी खरेदी केली, कुठलंही गिफ्ट खरेदी केलं की ते अशा प्रकारच्या कापडी बॅगमध्ये पॅक होऊन येतं। तर प्रत्येकाच्या घरी या बॅग असतातच। तर आज मी तुमच्यासोबत या बॅगचा एक सुंदरसा उपयोग शेअर करणार आहे। या कापडी बॅग पासून आपण आज सुंदरशा वॉटरप्रूफ मॅट रेडी करणार आहोत, ज्या तुम्ही कुठेही यूज करू शकता। तर यासाठी लागणार आहे थोडासा जाड्या क्वालिटीचा प्लास्टिक। बरेचदा काही आपले कपडे देखील जाड्या क्वालिटीच्या प्लास्टिकमध्ये पॅक होऊन येतात, तर तसा ट्रान्सपरंट प्लास्टिक तुम्ही घेऊ शकता। नाहीतर लहान मुलांच्या पुस्तकांसाठी आपण जे कवर म्हणून प्लास्टिक वापरतो ना, ट्रान्सपरंट, तर तेच प्लास्टिक माझ्याकडे उपलब्ध आहे। माझ्या मुलीच्या पुस्तकांना कवर लावलं होतं, त्यातला काही प्लास्टिकचा रोल माझ्याकडे शिल्लक राहिला होता, तर त्याचाच मी आज यूज करणार आहे। तर आज मी या मॅट फ्रीजसाठी तयार करणार आहे। तुम्ही वाटेल तर या कापडी बॅगच्या ऐवजी जर तुमच्याकडे सुंदरसा कापड जर उपलब्ध असेल ना, तर तो देखील यूज करू शकता, त्याने या मॅट आणखी सुंदर दिसेल। आता माझ्याकडे कापड उपलब्ध नव्हता, त्यामुळे मी या कापडी बॅगचा यूज करणार आहे। तर त्यासाठी सर्वप्रथम या ज्या बॅग्स होत्या मी त्या फ्रीजच्या कप्प्यानुसार कट करून घेतलेले आहे। जर तुम्ही एखादी सुंदरसा कपडा यूज करत असेल ना, तर जेवढं तुमच्या फ्रीजच्या कप्प्याचं मेजरमेंट आहे ना, मीन्स ज्या शेल्फ टाकलेल्या असतात काचेच्या, त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि त्यानुसार या बॅगला कट करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही जे कापड यूज करत असाल ते कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर जे प्लास्टिक आहे ते त्या कापडी बॅगच्या मेजरमेंटनुसार कट करून घ्यायचं आहे, थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि त्यामध्ये मधोमध अशी कापडी बॅग ठेवायची आहे आणि जे वरचं आणि खालचं प्लास्टिक आहे ना, ते व्यवस्थित एकमेकावर सेट करून घ्यायचं आहे। मी खालच्या साईडला देखील प्लास्टिक ठेवलं आहे आणि वरच्या साईडला देखील प्लास्टिक ठेवलेलं आहे, कदाचित व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल। व त्यानंतर यावर एखादी कॉटनचा कपडा स्प्रेड करायचा आहे, किंवा तुम्ही कॉटनची बेडशीट देखील यूज करू शकता आणि त्यावरून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे। प्रेस केल्यामुळे जे प्लास्टिक आहे ना, ते एकमेकाला व्यवस्थित चिपकलं जाईल आणि जेव्हाही तुम्ही ही मॅट फ्रीजमध्ये टाकाल तर ती ओली होणार नाही। तर अशा प्रकारे मी पहिले प्रेस करून घेतलं आणि प्रेस केल्यानंतर तुम्हाला दाखवते ही किती मस्त आपली एक मॅट रेडी झालेली आहे। बघा, चारी साईडचं जे प्लास्टिक होतं ते पूर्णपणे चिपकल्या गेलेलं आहे आणि आपली ही वॉटरप्रूफ मॅट रेडी आहे। वाटेल तर तुम्हाला जर हे प्लास्टिक एक्स्ट्रा वाटत असेल तर तुम्ही त्या फ्रीजच्या कप्प्यानुसार कट करून घ्या। तर मी हे फ्रीजच्या कप्प्यानुसार कट करून घेतलं आणि आता तुम्हाला फ्रीजमध्ये स्प्रेड करून दाखवते, दिसायला किती सुंदर दिसते। बरेचदा आपण फ्रीजच्या शेल्फमध्ये मॅट टाकत नाही, त्यामुळे छोटं मोठं सांडलं तरी ते त्या शेल्फवर सांडतं आणि मग ते व्यवस्थित पुसल्या गेलं नाही की त्या काचेवर भरपूर डाग पडतात आणि नंतर ते आपल्याला व्यवस्थित वॉशच करावं लागतं। असंच काहीतरी झालं होतं, कालच मी व्यवस्थित फ्रीजच्या शेल्फ काढून व्यवस्थित वॉश केल्या होत्या, मग डिसाईड केलं की घरच्या घरीच मॅट रेडी करायच्या। तसं तर मार्केटमध्ये देखील मॅट उपलब्ध आहे आणि खूप जास्त काही महागड्या नसतात, 150-200 मध्ये तुम्हाला चांगल्या मॅट मिळतील। बट आमचं नवीन घर आहे, भरपूरशा नवीन वस्तू विकत घ्यायच्या आहे आणि तसंही मला DIY करायला आवडतं। जर घरच्या घरी झिरो कॉस्टमध्ये काम होत असेल तर काहीच हरकत नाही, पण जर का तुम्ही DIY करत नसेल तर तुम्ही मार्केटमधून देखील विकत घेऊ शकता। नाहीतर जर तुम्हाला DIY करायला आवडत असेल तर घरच्या घरी देखील अशा प्रकारे वॉटरप्रूफ मॅट रेडी करू शकता। आता काही जरी सांडलं तरी त्या मॅटवर सांडेल आणि फक्त तुम्हाला ती मॅट काढून पुसून आतमध्ये सेट करावी लागेल। तर बघू शकता, आता फ्रीज दिसायलाही सुंदर दिसत आहे आणि ऑर्गनाइज देखील दिसत आहे। पण या मॅट बनवताना माझ्या एक लक्षात आलं की जर मी कापडी बॅगच्या ऐवजी जर एखादी सुंदरसा कापड वापरला असताना, बरेचदा आपल्याकडे जुन्या कुर्त्या वगैरे असतात
त्याचा कापड कट करून वापरला असताना तर या मॅट आणखी सुंदर दिसल्या असत्या। तर तुम्हाला जर या मॅट बनवायच्या असेल ना तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुमच्याकडे एखादी सुंदरसा कापड असेल ना तर तो या कापडी बॅगच्या ऐवजी कट करून वापरा। त्या मॅट अगदी मार्केट सारख्या दिसायला सुंदर दिसेल। तर आय होप मैत्रिणींनो तुम्हाला या फ्रीज मॅटची आयडिया नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आता उन्हाळा सुरू होणार म्हटलं की आपण काय करतो, जे थंडीमध्ये वापरणारे मोठमोठे ब्लँकेट्स वगैरे असतात ते सहसा बेड बॉक्समध्ये किंवा अलमारीमध्ये स्टोअर करतो। बरेचदा काय करतो की आपण बेड बॉक्समध्ये हे ब्लँकेट्स डायरेक्टली स्टोअर करतो, त्यामुळे ते लवकर खराब होतात, त्याची घडी देखील बिघडू शकते। तर त्यासाठीच काही वर्षापूर्वी मी सुंदरसे 2 ऑर्गनायझर मागवले होते। क्वालिटी एकदम मस्त आहे, ऑनलाईनच मागवले होते। तर अशा मोठ्या मी स्टोरेज बॅग मागवल्या होत्या। तर या स्टोरेज बॅगमध्ये अशा प्रकारचे जे ब्लँकेट्स व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ते मिनिमम 3 ब्लँकेट्स बसतात आणि जर रजाई ठेवायची म्हटली तर एकच बसते। तर स्पेशली हे ब्लँकेट्स मी रजाई आणि अशा प्रकारचे मोठे ब्लँकेट्स ठेवायसाठी मागवले होते आणि बेड बॉक्समध्ये देखील हे स्टोरेज बॅग व्यवस्थित बसतात आणि आपले कपडे देखील बेड बॉक्समध्ये इकडे तिकडे न पसरता व्यवस्थित ऑर्गनाइज राहतात आणि त्यावर धूळ देखील बसत नाही। जर तुमच्याकडे जागा नसेल तर बरेच जण कपाटाच्या वरती वगैरे कपडे ठेवतात, तर तसे जरी या बॅग तुम्ही कपाटाच्या वरती ठेवला तर तरी देखील धूळ बसणार नाही। तर तुम्ही वाटेल तर अशा प्रकारच्या स्टोरेज बॅग ऑनलाईन मागवू शकता। पण बरेचदा काय होतं की प्रत्येक कपड्यासाठी ऑर्गनायझर मागवणे पॉसिबल नसते, मग अशा वेळेस तुम्ही घरच्या घरी सुंदर अगदी 2-3 मिनिटात बनणारे ऑर्गनायझर रेडी करू शकता। आता माझ्याकडे एवढे ब्लँकेट्स आहे कारण आमच्याकडे थंडीच एवढी असते, तर आता प्रत्येक वस्तूसाठी ऑर्गनायझर मागवणे हे देखील तर पॉसिबल नसते। तर मी काय करते की जुन्या कपड्यांचा यूज करते। जसं आता माझ्याकडे तुम्ही बघू शकता की हा एक ब्लँकेट्स आहे, याला ठेवायसाठी माझ्याकडे ऑर्गनायझर नव्हता, तर हा ब्लँकेट नेहमी मी जुन्या पेटीकोटमध्ये स्टोअर करते। तर तुम्हाला दाखवते की जुन्या पेटीकोटमध्ये ब्लँकेट्स कसे स्टोअर करायचे। तर त्यासाठी आपल्याला पहिले पेटीकोटला उलटं करून घ्यायचं आहे, त्यानंतर त्याचा जो खालचा बॉटमचा भाग असतो ना त्याला अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पकडायचं आहे आणि एखाद्या चांगल्या रबर बँडने किंवा दोरीने व्यवस्थित एकत्र पकडून बांधून घ्यायचं आहे। तर इथे मी हा चांगल्या क्वालिटीचा एक रबर बँड यूज केलेला आहे आणि व्यवस्थित बांधून झालं की पेटीकोटला सरळ करून घ्यायचा आहे। आपला अगदी 0 खचात हा ऑर्गनायझर रेडी आहे। इथे एक काळजी घ्यायची आहे की ब्लँकेटला डायरेक्टली स्टोअर न करता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ब्लँकेटची फोल्ड करायची आहे। अशा प्रकारे जर तुम्ही ब्लँकेटला फोल्ड केलं मग कुठलाही ब्लँकेट असो तर त्याची घडी बिघडत नाही। जरी हा ब्लँकेट ना वरतून खाली पडला कपाटातून तरी देखील याची फोल्ड बिघडत नाही। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच आपल्याला ब्लँकेटला फोल्ड करायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही कपडे देखील फोल्ड करू शकता, तुमची साडी देखील फोल्ड करू शकता किंवा छोटे मोठे ब्लँकेट्स असतात ना ते देखील फोल्ड केले ना तरी देखील त्याची घडी बिघडत नाही। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हा ब्लँकेट किती इझिली पेटीकोटच्या आत जात आहे आणि हा आपला पेटीकोटमध्ये ब्लँकेट व्यवस्थित पॅक झालेला आहे। याला बघून कोणाला वाटणार देखील नाही की आपण हा पेटीकोटमध्ये स्टोअर केलेला आहे, व्यवस्थित हा पेटीकोटमध्ये पॅक देखील झालेला आहे। आणि अशा प्रकारे ब्लँकेट तुम्ही आता कुठेही स्टोअर करा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कपाटाच्या वरती जरी स्टोअर केला किंवा अलमारी स्टोअर केला किंवा बेड बॉक्समध्ये जरी स्टोअर केला तरी देखील हा सिक्युअर राहणार, याची घडी देखील बिघडणार नाही आणि दिसायलाही सुंदर दिसेल। तर मैत्रिणींनो, हे तुम्ही माझं कपाट बघू शकता। या कपाटामध्ये मी अशा प्रकारे छोट्या ऑर्गनायझरमध्ये कपडे ऑर्गनाइज करून ठेवलेले आहे। यातले काही ऑर्गनायझर मी विकत घेतले आहे आणि काही DIY केले आहे। तर आता तुम्ही डिफरन्स बघू शकता, ऑर्गनायझरमध्ये फोल्ड केलेले कपडे दिसायला सुंदर दिसत आहे आणि विदाउट ऑर्गनायझर कपडे कसे पसरलेले दिसत आहे। तर त्यासाठीच मी तुमच्यासोबत एक अगदी सोपं ऑर्गनायझर शेअर करणार आहे। तर अशा प्रकारचा एक कार्डबोर्ड बॉक्स घ्यायचा आहे, वरचे जे फ्लॅप होते ते कट करून घेतले आणि मास्किंग टेपने तो फ्लॅप मी पॅक करून घेतला। त्यानंतर आपल्याला लागणार आहे कोणतीही जुनी टी शर्ट। सर्वात प्रथम या टी शर्टचा जो स्लीव्जवाला एरिया आहे तो सोडून बाकीचा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे। व त्यानंतर जो कार्डबोर्ड आपण कट केला होता त्याला ही टी शर्ट व्यवस्थित घालून द्यायची आहे। माझ्या बोलण्यापेक्षा व्हिडिओमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे समजू शकता। त्यानंतर टी शर्टचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो मागच्या साईडला ओढून घ्यायचा आहे, मीन्स डब्याला उलटा करायचा आहे। पहिले जो टी शर्टचा बॉटमवाला एरिया आहे तो व्यवस्थित मागच्या साईडला स्टिक करून घ्यायचा आहे। तुम्ही ग्लूगनच्या हेल्पनी वगैरे स्टिक करू शकता। बघू शकता मी इथे ग्लूगनच्या हेल्पनी व्यवस्थित चिपकवून घेतलं, तुम्ही वाटेल तर शिवू देखील शकता। आणि त्यानंतर जी एक्स्ट्रा टी शर्ट होती ती आतल्या साईडला ओढून घ्यायची आहे। आणि आता ही टी शर्ट व्यवस्थित फिट करायसाठी कार्डबोर्ड पासूनच असा एक त्याच आकाराचा मी फ्लॅप रेडी केला आणि तो अशा प्रकारे इन्सर्ट करायचा आहे।
तर हा फ्लॅप डायरेक्टली इन्सर्ट न करता तुम्ही एखाद्या कापडाच्या हेल्पनी व्यवस्थित रॅप करून घ्या। तर इथे मी एका कापडी बॅगने हा फ्लॅप व्यवस्थित कापून स्टिक करून घेतला आणि आता आपल्याला याला आतमध्ये प्रेस करायचं आहे। आता तुम्ही कितीही जरी या ऑर्गनायझरला हलवाल ना तरी देखील त्यातली जी टी शर्ट आहे ती बाहेर निघणार नाही। मी तुम्हाला पूर्ण फ्लॅप सेट झाल्यावर दाखवते। बघू शकता अगदी 2 मिनिटात बनणारा हा ऑर्गनायझर आहे। बनवायला हे अगदी सोपं आहे आणि तुम्ही म्हणू शकाल अगदी 0 खर्चात बनलेला आहे, फक्त थोडीशी मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल। तर बघू शकता हा आपला अगदी 0 खर्चात सुंदरसा ऑर्गनायझर रेडी आहे। आणि आता यामध्ये मी माझे जेवढे काही उरलेले कपडे होते ना ते ऑर्गनाइज करून ठेवलेले आहे आणि तुम्ही आता बघू शकता अलमारी दिसायला किती छान दिसत आहे। त्या कपाटात एक्स्ट्रा स्पेस देखील क्रिएट झालेली आहे। तर समोरच्या साईडला देखील मी 1-2 ऑर्गनायझर ठेवू शकते। इथे बघू शकता ऑर्गनायझर मध्ये कपडे सेट केले तर किती सुंदर दिसतात आणि खालच्या साईडला मी विंटर कपडे विदाउट ऑर्गनायझर सेट केले आहेत, दिसायला किती घाण दिसत आहे। मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितलं असेल घरात जर काही सूटकेस असेल किंवा ट्रॉली बॅग असेल तर त्यात देखील आपण एक्स्ट्रा अनयूज ज्या वस्तू असतात त्या स्टोअर करतो, कारण या ज्या ट्रॉली बॅग असतात बरेचदा लॉंग डिस्टन्ससाठीच यूज होतात। तर आमचंही असंच काही असतं। आम्ही जवळजवळ 2 वर्षातून किंवा 1 वर्षातून महाराष्ट्रात येत असतो, तर अशाच खालीच ट्रॉली बॅग पडलेल्या असतात। तर त्यामध्ये मी नेहमी जे एक्स्ट्रा सामान असतं जे मी खूप कमी यूज करते तर ते मी एक्स्ट्रा सामान स्टोअर केलेलं आहे। तर माझ्या मिस्टरांना 2 दिवसासाठी बाहेर जायचं होतं, तर मला ही सूटकेस खाली करायची होती। तर बरेचदा काय व्हायचं की मी अशीच सूटकेस खाली करते कुठे जायचं राहिलं आणि मग हे सामान असंच बेडवर नाहीतर कुठल्याही चेअरवर नाहीतर टेबलवर ती सूटकेस घरात वापस येतपर्यंत असंच पडलेलं असतं। त्यामुळे घर कसं दिसायला अनऑर्गनाइज दिसतं। तर हे भरपूरदा तुम्ही देखील नोटीस केलं असेल। तर यासाठीच एक सिंपल ट्रिक तुम्ही फॉलो करू शकता। जर कुठलीही वस्तू तुम्हाला सूटकेसमध्ये वगैरे स्टोअर करायची असेल ना तर ती डायरेक्टली स्टोअर न करता एखाद्या ऑर्गनायझरमध्ये स्टोअर करा आणि त्यानंतर तो ऑर्गनायझर त्या सूटकेसमध्ये ठेवा आणि सूटकेस पॅक करा। आता बघू शकता हे कपडे मी अशा प्रकारे चेअरवर ठेवलेले आहे। आता 2 दिवस ती सूटकेस घरी वापस येतपर्यंत ते तसेच चेअरवर पडलेले राहणार किंवा मी एखाद्या अलमारीत जरी ठेवले तर अलमारी देखील ती दिसायला घाण दिसणार। तर त्यासाठीच माझ्याकडे हे एका जुन्या शर्टपासून बनवलेलं ऑर्गनायझर होतं। तर त्या ऑर्गनायझरमध्ये हे मी जेवढे काही कपडे होते ना ते भरून ठेवले। काही कपडे अशी काही एक स्टोरेज बॅग होती त्यामध्ये ठेवले आणि मग हे कपडे मी आता चेअरवर ठेवले आहे। आता जरी हे चेअरवर ठेवले किंवा कुठेही अलमारीमध्ये ठेवले तर दिसायला छानच दिसणार, कारण मी ते व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवले आहे। आता फक्त जेव्हाही घरात सूटकेस वापस आली की हे डायरेक्टली ऑर्गनायझर मला सूटकेसमध्ये ठेवायचे आहे आणि सूटकेस पॅक करून अलमारीमध्ये ठेवायची आहे। त्यामुळे कपडे देखील ऑर्गनाइज राहील आणि प्रत्येक वेळेस सूटकेस जेव्हा काढायची वेळ पडेल तेव्हा त्या कपड्यांचा घरात पसारा देखील होणार नाही। तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील डायरेक्टली सूटकेसमध्ये कपडे किंवा कुठलीही वस्तू स्टोअर करत असाल तर ती डायरेक्टली स्टोअर न करता अशा प्रकारच्या एखाद्या ऑर्गनायझरमध्ये स्टोअर करा किंवा कुठलाही मोठा साडी कवर वगैरे असेल त्यामध्ये स्टोअर करा किंवा एखाद्या बॅगमध्ये स्टोअर करा आणि त्यानंतरच तो ऑर्गनायझर त्या सूटकेसमध्ये ठेवा। कुठेही काही दिवसासाठी आपल्याला वॅकेशनसाठी जायचं आहे, सुट्ट्यांसाठी जायचं आहे तर आपण आपली एक्स्ट्रा चप्पल किंवा एक्स्ट्रा शूज कॅरी करतो। तर त्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळे ऑर्गनायझर देखील उपलब्ध आहे। तर त्यासाठी मी आज तुमच्यासोबत एक शूज बॅग बनवायची अगदी सोपी ट्रिक शेअर करणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, एक कापडी पिशवी घ्यायची आहे जी आपल्या प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असतेच। त्या कापडी पिशवीचा एक्स्ट्रा जो वरचा भाग आहे तो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर जो उरलेला कापड आहे त्याला अशी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हलकीशी फोल्ड करायची आहे आणि त्यानंतर ती सुई धाग्याच्या हेल्पनी नाही तर तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर त्याने व्यवस्थित शिवून घ्यायची आहे। आता बघा त्यामध्ये एक गॅप क्रिएट झाली आहे, त्यामधून एखादी नाडा किंवा दोरी इन्सर्ट करायची आहे आणि आपल्या घरच्या घरी 0 खर्चात मस्त एक शूज बॅग रेडी आहे। अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या शूज बॅग तयार करून आपले रोजचे वापरातले जे शूज असतात एक्स्ट्रा ते देखील स्टोअर करून ठेवू शकता, त्यामुळे त्यावर डस्ट देखील बसणार नाही। तर मैत्रिणींनो, या होत्या काही छोट्या छोट्या अगदी सोप्या आयडिया ज्याचा उपयोग करून तुम्ही अगदी 0 खर्चात ऑर्गनायझर रेडी करू शकता आणि आपल्या घराला क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवू शकता। तर आशा करते मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल वाटला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की सांगा।